तिथंच थांब कोमल. पुढं पाऊल टाकायची हिंमत करू नकोस. किती सफाईदारपणे तू माझ्या प्रेमाचा खेळ मांडलास. तुला काय वाटलं शहरातील टॉवरमध्ये राहून हा मातीचा माणूस तुझ्या खोट्या हसण्याला भुलून जाईल? तुझ्या बापानं इथं कशासाठी पाठवलं होतं? माझ्या काळजाचे तुकडे करायला का त्या तेकड्यांचा सौदा करायला? विजय, काय बोलताय तुम्ही? काय झालंय? अजून अजून काय व्हायचं राहिलंय का? आठवतं प्रत्येक क्षण. कन्यार धरणावर माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडली होतीस. ते अश्रू खोटे होते? त्या झाडांना धागा बांधताना ज्या आणाबाका घेतल्या ते वचन पण खोटं होतंस? अगं मुळात तर तू इथं माझं प्रेम करायला आलीच नव्हती. तू तर तुझ्या इनामदारची हेर म्हणून आली होतीस. आणि आपल्या बापाच्या स्वार्थासाठी तू माझ्या भावनांची राखरंगोळी केलीस. विजय, अहो शपथ घेऊन सांगते मी, मला डॅडच्या या उद्योगांबद्दल खरंच काय माहिती नव्हतं. माझे डॅड तुमचे शत्रू असतील हे पण मला नव्हतं माहित हो विजय. एकतर मी डॅड सोबत खोटं बोलून इकडे आले. त्यांना मी सांगितलं मैत्रिणीकडे राहायला चालली आहे साताऱ्याला. आत्याची आणि डॅडची खूप जुनी भांडण आहे. तो ते काय आणि कशाने तेच नाही मला माहितीये. आणि माझे डॅड तुमचं वाईट बघतील हे मला खरंच नव्हतं माहिती. विजय, अहो मला काय माहिती माझेच डॅड तुमचे शत्रू असतील असं. विजय 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 भास्कर, आता अरे तिचं ऐकून तरी घे ना नीट. अरे पोरगी रडून रडून काळीच बाहेर काढतीय. मला वाटतं तुझी काहीच चूक नाही. अरे ती स्वतःच्या बापाशी खोटं बोलून इथं आली या, म्हणजे तिला हे नातं जोडायचं होतं. तिची काहीच चूक नसेल बघ. तर ऐकून तरी घे तिचं परत एकदा. अगं आई, तू नको हिची बाजू घेऊ. अगं ज्या मुलीला मी माझं आयुष्य मानलं ती आज इनामदारची मुलगी म्हणून माझ्या समोर उभी आहे. आणि मला हिच्यावर थोडा पण विश्वास नाही आता. हॅलो हॅलो डॅड. डॅड कुठे आहेत तुम्ही? नाही नाही नाही, ऐकून घ्या माझं पहिले. मी तुम्हाला आत्ता जिथे बोलवेल ना तिथे तुम्हाला यावंच लागेल. नाही, मला काहीच सांगू नका. कोमल, पाणी घे. या इनामदार साहेब, तुम्ही तुमच्या कपटी स्वभावाचा पुढचा भाग आत्ताच करायला आलात. आणि तुम्ही तुमच्या पोटच्या पोरीचा मोहरा करून तुम्हाला काय वाटतं या वाघाची शिकार करचाल? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जखमी झालेला वाघ खूप भयानक शिकार करतो. हे जरा तोंड सांभाळून बोल. तू कोणासमोर उभा आहेस याचं जरा भान ठेव. अरे माझ्या मुलीला तुझ्या भावनिक जाळ्यात अडकवलंच आणि वर माझ्यावरच ओरडतोयस. अरे तुझ्यासारख्या भंगार माशाच्या सावलीखाली माझी मुलगी आली हे माझं दुर्दैव. अहो दुर्दैव तुमचं नाही, माझंच आहे. जे या हातानं मी माझी शेती करतो त्याच हातानं तुमच्यासारख्या निर्लज्ज माणसाचा या पोरीला मी स्पर्श केला. आणि तुम्ही आणि तुमची मुलगी दोघं मिळून माझ्या आयुष्याची वाट लावताय. अरे पैसा आणि पॉवर याची किंमत तुला काय कळणार? कोमल बेटा,
कोमल बेटा, चल आपल्या घरी. अगं तुझ्यासमोर उभं राहायची यांची लायकी सुद्धा नाही. चल आपल्या घरी चल. सोडा ना. मॅनेजर, उचला हिला आणि टाका गाडीत. ए विजय, खबरदार, जर माझ्या उंबरड्यावर येऊन माझ्याच लोकांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला तर हातपाय तोडून गळ्यात बांधिला. ए मामा, हा हात साहेबांसाठी आणि कलेक्टर लोकांसाठीच चालवा. इथे फक्त मातीची ताकदच लागते आणि यापुढे जर माझ्या नादी लागला ना तर हा विजय इनामदाराचं आयुष्य बर्बाद करून टाकेल. थांबा ना. काय चाललंय तुमचं? का तुम्ही एकमेकांचा जीव घेताय? विजय, तू शांत हो. मी बघते त्याच्याकडे. काय रे दौलत, बाद झालं आता. लई झालं तुझं. आतापर्यंत मी शांत बसले, पण आता गप्प बसणार नाही. स्वतःच्या बहिणीच्या दारात येऊन हा तांडव मांडलायस. लाज नाही वाटत? हा, अरे स्वतःच्या स्वार्थापायी एवढा आंधळा झालायस ना की तुला स्वतःची सावली सुद्धा दिसेनाशी झाली आहे. अरे ज्या निसर्गाला पायाशी तुडवाय निघालायस ना, त्याच निसर्गावर कधी काळी तुझं जीवापाड प्रेम होतं. विसरलास का? अगं आई, काय बोलते तू? हा माणूस तो झाड आणि टेकड्यानंतर आपला शत्रू मानतो. हा कसला निसर्गप्रेमी? होय विजय, अरे तू लहानपणापासून मला विचारायचंस ना की तुझ्यामध्ये निसर्गाची आणि मातीची आवड कुठून निर्माण झाली, कुणाकडून आली. याचं उत्तर हाच माणूस आहे. तुझ्यासमोर उभा आहे आणि तुझ्या रक्तात जी निसर्गाची ओढ आहे ना ती तुला वारसानं आली आहे. दौलत इनामदार यांच्यामुळं. आणि काय रे दौलत, विसरलास का ते दिवस? हा, ज्या डोंगरावर तू झाडं लावण्यासाठी दिवस रात्र एक करायचास. हा, कुठे गेले ते दिवस? ह्या विजयमध्ये निसर्गप्रेमी विजय निर्माण झालाय ना, ती तुझ्या संस्कारांची आणि आवडीची सावली आहे. आणि काय रे, हा, ज्या निसर्गानं तुला ओळख निर्माण करून दिली त्याच निसर्गाला तू संपवायला निघालायस. दौलतला निसर्गाची आणि झाडांची खूप आवड होती. म्हणूनच तो सातारला येऊन निसर्गात मिळेल तसा वेळ घालवायचा, वृक्षारोपण करायचा. पण यावेळी नेहमीप्रमाणे आमच्यासोबत त्याचा मित्र दिगंबर देखील होता. माझी त्याच्याशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि नंतर प्रेमात. आम्ही एकमेकांच्या कधी प्रेमात पडलो हे समजलं देखील नाही. एकमेकांचा हात हातात घेऊन बसलेलो असताना अचानक दौलत आला आणि त्यानं आम्हाला दोघांना पाहिलं. तेव्हा त्याच्या मनात आलं की ज्या मित्राला मी भाऊ मानलं आणि या निसर्गाला मी माझं सर्वस्व मानलं होतं, त्यांनीच आज माझी बहीण माझ्यापासून दुरावली. आज हे असं बघायला मिळालं आणि तेव्हापासून तो या निसर्गाचा व माझा तिरस्कार करायला लागला. विजय, तुझा मामा ज्या निसर्गाचा तिरस्कार करतोय ना त्याचं मूळ या प्रेमात आणि त्यातून मिळालेल्या धक्क्यात आहे. त्याला वाटलं की त्याला निसर्गानंच धोका दिला, म्हणून त्यानं या निसर्गालाच संपवण्याचा विडा उचलला. मामा, माझ्या प्रेमाचा राग तुम्ही निसर्गावर काढलात. अहो, त्या झाडानं तुमचं काय घोडं मारलं होतं? अहो, ज्या मातीनं तुम्हाला ओळख दिली आज त्याच मातीचा तुम्ही बाजार मांडलात. हो, या निसर्गामुळं आणि या मातीमुळंच माझी सख्खी बहीण माझ्यापासून दुरावली. ज्या निसर्गाचा मी आयुष्यभर ध्यास घेतला ना त्यानंच मला एकटं पाडलं. आणि आता तू माझ्या मुलीशी लग्न करण्याचं स्वप्न बघतोयस. म्हणजे माझ्या कोमलला माझ्यापासून तू दूर करणार. बर, चल, मान्य आहे मला. मी तुमच्या लग्नाला परवानगी देतो, पण माझी एक अट आहे.
तुला ही झाड, ही जमीन, ती टेकडी आणि हा सातारा हे सगळं सोडून माझ्याबरोबर मुंबईला यावं लागेल. मी तुला तिथं हवा तो व्यवसाय सुरू करून देतो, पण त्यासाठी तुला तुझी जमीन, डोंगर सगळं आजच्या आज माझ्या नावावर करून द्यावं लागेल. वा मामा वा, म्हणजे एवढा सगळा इतिहास उलगडून सुद्धा सुता एवढं मन ढळलं नाही तुमचं म्हणावं. आणि तुमच्या मामा लोकांना ना बहिणीची आणि भाच्याची आठवण कधी येते माहिती आहे का? जेव्हा सातबाऱ्यावर नाव कमी करायचं असतं ना तेव्हाच. आणि रक्ताच्या नात्यापेक्षा तुम्हाला सातबाऱ्याचं नाव जास्त प्रिय झालंय वी. बरं चला, तुम्हाला जमीनच पाहिजे ना, दिली तुम्हाला जमीन. विजय, नाही कशाला पाहिजे ना हे भांडणं. पण हा आता माझी पण एक अट आहे बरं का, तुम्हाला मी जमीन देईल, पण त्या जमिनीवर JCBनं खोदकाम न करता जमीन आहे तशी जपायला लागेल. आणि टेकड्यांच्या झाडांचे संगोपन करून शक्तिस्थळ जर उभा करणारा असाल तर हा विजय आत्ताच्या आता सहाय्य करायला तयार आहे. अहो बोला मामा. अहो ज्या मातीनं आणि शक्तिस्थळानं तुम्हाला ओळख दिली त्याच मातीचं कर्ज फेडायची संधी आहे तुमच्याकडे. मी तुम्हाला जमीन देतोय, पण ती विकायला नाही या तर जपायला. तर बोला, हाय हिम्मत? आनंदी, माफ कर मला. आज विजयनं माझे डोळे उघडले. लोक म्हणतात मोठ्यांनी लहानांना शिकवलं पाहिजे, पण खरं सांगू का, आज विजय लहान असून त्यानं मला शिकवलं निसर्गाशी नातं कसं जपावं, नातेसंबंध कसे जपावे हे त्यानं मला शिकवलं. विजय माफ कर मला. मामा माफी नका मागू. मामा रडू नका आता. अहो सातारचा माणूस जसा खंबीरपणे उभा असतो तसाच तो मनाने सुद्धा खूप मोठा असतो. आणि मामा भाच्याचं नातं म्हणजे भाजी भाकरीसारखंच की, पण नात्यामध्ये अहंकार आला की चव जाते बरं का. आणि मामाला भाच्याच्या मायाची आणि भाच्याला मामाचा आदर, अहो हेच तर खरं नातं आहे की. पण हा आता यापुढे या नात्याला कोणत्याही प्रकारची गालबोट लागून द्यायची नाही बरं का. आणि मी काय बोलतो मामा, साताऱ्यात येऊन नुसती इनामदारी करून चालत नसतं बरं का, तर साताऱ्याच्या कंदीपेढ्यासारखं गोड वागावं पण लागतं. अजिंक्य ताऱ्यासारखं नात्यांचं रक्षण करावं लागतं. आणि आता तर तुम्ही सातारचा जावई पण घेणार आहात, म्हणजे तुम्हाला सातारच्या मातीचा मान तर ठेवावाच लागणार आणि शक्तिस्थळ जपावीच लागतील. बरं झालं मामा सुधारलेत, नाहीतर मला परत शेण आणावं लागलं असतं. सर जय भारत सर. मला तुझा सार्थ अभिमान आहे आणि माझं सुद्धा कौतुक वाटतंय. मी योग्य तरुणांच्या हाती जे विचारांचं बीज दिलेलं आहे ते खऱ्या अर्थाने आज यशस्वीरित्या तुम्ही पुढे घेऊन चाललाय आणि त्याच्यातून संपूर्ण भारतभर शक्तिस्थळ निर्माण करत आहात. आणि ह्या शक्तिस्थळाच्या माध्यमातून जसं पर्यावरण सुधारणार आहे तसंच काय होणार आहे, देशातली तरुण आणि तरुणी ह्यासुद्धा स्वयंपूर्ण समृद्ध होणार आहे. तर आपल्या देशामध्ये आपण या शक्तिस्थळाचं मोठ्या प्रमाणामध्ये जडणघडण करूया आणि देशाला स्वयंपूर्ण समृद्ध बनवूया. तुमच्या ह्या संपूर्ण कार्याला माझ्या शुभेच्छा तर आहेतच, तर ह्या प्रवासामध्ये आपण हा जो शक्तिस्थळाचा उपक्रम तुम्ही घेतला आहे आणि चांगल्या प्रकारे जे काम करतायत त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. जय भारत. जय भारत. जय भारत.